नमस्कार. आपण पाहताय ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. गेल्या आठवड्यात सातारा जिल्ह्यातील फलटण येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा करणारी बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील डॉक्टर संपदा मुंडे हिनं एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येच्या मागे कोणाचा हात आहे, तिला आत्महत्येसाठी कोणी प्रवृत्त केलं याबाबत आता पोलीस तपास सुरू आहे. आणि या संपदा मुंडेच्या आत्महत्येनं राज्यातील राजकारण पण ढवळून निघालेलं आहे. डॉक्टर संपदा मुंडे ही वैद्यकीय अधिकारी असल्यामुळं फलटण पोलीस स्टेशन आणि त्या आसपासच्या भागात घडलेल्या दुर्दैवी घटनाच्या संदर्भात पोस्टमार्टम म्हणा किंवा एखाद्या भांडणात जखमींना त्यांचं वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याचं काम ती करत असावी. आणि त्यातूनच मग तिची आणि फलटण पोलीस स्टेशनला पोलीस उपनिरीक्षक असलेल्या गोपाळ बदनेची ओळख झाली. त्या ओळखीसाठी आणखी एक पदर होता, तो म्हणजे दोघंही बीड जिल्ह्यातीलच. गोपाळ बदनेचं गाव परळी तर डॉक्टर संपदा मुंडेचं गाव माजलगाव तालुक्यात. त्यामुळं त्यांची ओळख निर्माण झाली आणि त्या ओळखीचं रूपांतर पुढं कशात झालं हे त्या दोघांनाच. आता संपदा तर गेली, तिच्याबरोबरच ते गेलं ते गोपाळ बदनेलाच माहीत असणार. तर घटना घडल्यानंतर संपदा मुंडेंनी आत्महत्या केल्यानंतर तिच्या हातावर तिनं सुसाईड नोट लिहिल्याचं पोलिसांना घटनास्थळावर दिसून आलं. आता त्या हातावर लिहिलेली सुसाईड नोटचं हस्ताक्षर डॉक्टर संपदा मुंडेचंच आहे का याबाबत ही उलटसुलट चर्चा सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्या हस्ताक्षराबद्दल शंका व्यक्त केली आहे. तिच्या घरच्यांनी पण त्याबाबत शंका व्यक्त केली आहे. आणि म्हणूनच जो एक आरोप होतोय की पोलिसांनीच तिला गळफास दिला असावा आणि त्यांच्यापैकीच कोणीतरी तिच्या हातावरती सुसाईड नोट लिहिली असावी असं म्हणणं आहे. तर या प्रकरणी फलटण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने हा घटनेनंतर फरार झाला होता. 2 दिवस तो इकडं तिकडं फिरत होता. त्यानं पंढरपूर मार्गे परळीत पण जाऊन तो आलेला आहे. आणि नंतर तिथून आल्यानंतर त्याच्या काही मित्रांनी दिलेल्या सल्ल्यानुसार तो फलटण पोलिसांच्या स्वतःहून स्वाधीन झाला आहे. तर डॉक्टर संपदा मुंडे फलटण येथे जी भाड्यानं रूम करून राहत होती त्या जागेचा मालकाचा पुत्र असलेल्या प्रशांत बनकर यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. प्रशांत बनकर हा तिला वारंवार त्रास देत होता असं तिनं तिच्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेला आहे. तर PSI गोपाळ बदने यानं तिच्यावर 3-4 वेळेस अतिप्रसंग केल्याचं तिचं म्हणणं असून तो सतत तिला त्रास देत होता. त्यामुळं तिनं आत्महत्या केली असं डॉक्टर संपदा मुंडेनं हातावर लिहिलेल्या सुसाईड नोट. आता हे दोन्ही आरोपींना
फलटण पोलिसांनी ताब्यात घेतला असून न्यायालयासमोर उभं केलं असता दोघांनाही न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणात राजकीय अंग असल्याचंही चर्चा रंगत आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार यांनी डॉक्टर संपदा मुंडेला तिच्यावर दबाव आणण्याचा अनेकदा प्रयत्न केला असं चर्चा त्या परिसरात सुरू आहे. मात्र घटना घडली त्याच्या 2-3 दिवसांनीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटण दौऱ्यावर होते आणि तिथं त्यांनी आरोप असलेल्या माजी खासदाराला क्लीन चिट दिली. त्यांनी भाषणात या प्रकरणात या माजी खासदारांचा काही संबंध नाही असं सांगितलं. त्या संपदा मुंडेच्या आत्महत्येचा तपास सुरू व्हायचा आहे त्याच्या अगोदरच मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली आहे. याचा अर्थ काय आहे? याचा सरळ अर्थ असा आहे की डॉक्टर संपदा मुंडे या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने असो, प्रशांत बनकर असो की माजी खासदार असो, यांचं काहीतरी काळं बेर आहे आणि त्यामुळंच लागलीच क्लीन चिट देण्याचा उद्योग पण मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. या प्रकरणात सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. डॉक्टर संपदा मुंडेच्या कुटुंबियांनी या प्रकरणी SIT चौकशी नेमावी अशी मागणी केलेली आहे. असो, एकट्या संपदा मुंडेवरच हे इथंच हे थांबलेलं नाही. या अगोदर पण महाराष्ट्रात या महायुतीच्या सरकारच्या काळात अनेक मुलींवर अत्याचार झाले. अनेकींना अत्याचार करणाऱ्यांनी मारलं तर अनेकींनी डॉक्टर संपदा मुंडेंनी स्वीकारल्यासारखा मार्ग स्वीकारलेला आहे. हे का घडले, का घडते? खरंच राज्यात रामराज्य आहे की नाही हा एक प्रश्न आहे. हे असे करणारी जी मंडळी आहे त्याला सत्ताधाऱ्यांचं पाठबळ आहे आणि त्यामुळंच ह्या घटना वारंवार घडत आहेत. संपदा मुंडे हे इथंच थांबणार नाही. असे प्रकार पुढेही होत राहतील कारण लोक आपल्याला कुणाचा तरी वरद हस्त आहे म्हणून निर्ढावलेली लोक हे असं करत राहणार आणि पुढंही अनेक संपदाच्या जीवावर असं बेतणार असंच दिसतंय. या प्रकरणी खऱ्या अर्थानं जर महिला निर्भय झाल्या पाहिजे असं आपण म्हणत असू तर या प्रकरणाचं योग्य प्रकारे तपास करून जे दोषी आहेत त्यांना गजाआड टाकून फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून या दोषींवर कोर्टाकडून त्यांना शिक्षा कठोरात कठोर अशी शिक्षा होईल असं पाहणं आता सरकारचं काम. 2014 पासून भाजपची सूत्र देशातील ज्यांच्या हाती आहे त्यापैकी एक असलेल्या देशाचे गृहमंत्री सहकार मंत्री अमित शहा काल मुंबईच्या दौऱ्यावर होते. मुंबई येथे भारतीय जनता पक्षाच्या राज्याच्या कार्यालयाचं भूमिपूजन समारंभ त्यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला भाजपचे राज्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भूमिपूजन कार्यक्रम संपल्यानंतर अमित शहा यांनी या सर्वांना मार्गदर्शन पण केलं आणि या मार्गदर्शन करताना त्यांनी आपल्या पक्षाला कुणाच्याही कुबड्याची गरज नाही. आपला पक्ष आता सदृढ असा झाला आहे आणि आपली स्वतःची अशी वेगळी ताकद आहे हे सर्वांनी लक्षात घेऊन
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात पक्ष बळकट होईल, पक्षाचे सर्वत्र उमेदवार निवडून येतील आणि महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदावर आपल्या पक्षाची सत्ता येईल, याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आणि त्यासाठी लागलीच कामाला सुरुवात करावी असं आव्हान केलं. अमित शहा यांच्या पक्षाचं जे महाराष्ट्र राज्यात सध्या सरकार आहे, त्या सरकारला शिवसेना पक्षात फूट पाडून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीत फूट पाडून बाहेर पडलेले अजित पवार या दोघांच्या पक्षांच्या आमदाराच्या सहकार्यातून महायुती सरकार हे राज्यात सत्तेवर आलेलं आहे. आणि असं असताना, हे समोर दिसत असतानाही अमित शहा सारखे ज्येष्ठ भाजप नेते जेव्हा आपल्याला कुबड्यांची गरज नाही असं म्हणतात, तेव्हा त्यांचा नेमकं उंगली निर्देश कोणाकडे आहे? एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची यापुढं आपल्याला साथ घ्यायची नाही असंच त्यांचा होरा दिसतो. आणि त्या दृष्टीनं पक्ष कार्यकर्त्यांनी काम करावं असं त्यांना अपेक्षित आहे. आणि आता त्यांच्या कालच्या या वक्तव्यामुळं त्यांचे हे दोन सहकारी पक्ष कसं मनावर लावून घेतात की जाऊ द्या, सहज बोलून गेले असतील असं म्हणून सोडून देतात, हे पाहावं लागणार आहे. दिवाळी ऑफर 3 वर्षासाठी फिक्स डिपॉझिट साठी 10% व्याजदर. ही संधी केवळ दिवाळी पाडव्यापर्यंत मर्यादित. जनहित पतसंस्थेत ठेव म्हणजे सुरक्षित ठेव. 21 वर्षापासून विश्वास पात्र असणारी एकमेव पतसंस्था. आपला पैसा आपल्याच गावात, इतरत्र कुठेही गुंतवणूक नाही. गावातला पैसा गावातच ठेवा आणि गावातल्या उद्योगधंद्याला वाढवा. ठेवीला विमा संरक्षण असणारी एकमेव पतसंस्था. 21 वर्षांपासून सतत ऑडिट वर्ग अ संस्थेचे मालधारण व्यवस्थेसाठी सोलार कोल्ड स्टोरेज व गोडवण बांधणीसाठी जागेची खरेदी झाली असून 1 वर्षातच बांधकाम पूर्ण करून योजना कार्यान्वित करण्याचा संकल्प. ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संचलित ज्ञानोद्योग माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय येरमाळा या प्रशालेतील 2000-2001 या शैक्षणिक वर्षात 10वी शिकलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा परवा 24 तारखेला येरमाळा येथील विठ्ठल मंदिरात पार पडला. मेळाव्याला 60 विद्यार्थी उपस्थित होते. त्यात 48 विद्यार्थी आणि 12 विद्यार्थिनी होत्या. या स्नेहमेळाव्यासाठी अध्यक्ष म्हणून ज्ञानप्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक आबासाहेब बारकुल, शिक्षण समितीचे प्रमुख भाऊसाहेब बारकुल, ज्ञानोद्योग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक सुनील पाटील हे आवर्जून उपस्थित होते. या मेळाव्याला आलेल्या सर्व आपल्या स्नेहांचं स्वागत त्या बॅचचे विद्यार्थी असलेल्या लहू बारकुल यांनी केलं, तर आभार प्रदर्शन सुखदेव गायके यांनी केलं होतं. या स्नेहमेळाव्यात जवळपास 25 वर्षांनी एकत्र आलेल्या त्या 10वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी मग आपण सध्या काय करतो आपला परिचय दिला. त्यानंतर शालेय जीवनातील काय काय घटना होत्या त्यालाही त्यांनी उजागर केलं आणि आपण कसे घडलो, कशामुळं घडलो हे पण आपल्या मनोगतात व्यक्त त्यांनी केलेलं होतं. आपण इथंच थांबतोय. तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल
सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.